नमस्कार. तुम्ही थोडासा विचार करा. समजा तुम्हाला एक मुलगी आहे. तिनं अतिशय चांगलं शिक्षण घेतलेलं आहे. MCA म्हणा, BTech म्हणा, BE कम्प्युटर म्हणा आणि एवढं शिक्षण घेतल्यानंतर तिला एका चांगल्या कंपनीत जॉब लागलेला आहे. आणि ती थोडे दिवस चांगल्या पद्धतीनं जॉब करते आणि अचानक तुमच्या लक्षात आलं, की तिचं जे वागणं आहे थोडं चेंज होत चाललंय. जी मुलगी आधी पाश्चात्य पेहराव करायला नाही म्हणत नव्हती, जीन्स वगैरे कपडे घालत होती, अचानक ती वेगळ्या कपड्यावर येते. थोडे दिवसाने ती मेकअप करणं सोडते, लिपस्टिक लावणं सोडते आणि काही दिवसांनी तुमच्या लक्षात येतं की जेव्हा रमजानचा महिना येतो तेव्हा ती चक्क रोजा करायला लागते. आता तुम्ही मुस्लिम धर्मीय असा तर तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही, परंतु तुम्ही हिंदू धर्मीय असताना सुद्धा जर तुमची मुलगी घरात अशी करत असेल तर नेमकं तुम्ही काय करणार? एक पालक म्हणून तुम्हाला नेमकं काय करावं हे सुचणारच नाही. तर अशाच प्रकारची एक घटना आपण गेली 4-5 दिवस पेपरमध्ये वाचतोय. सोशल मीडियावर त्या घटनेनं तर खळबळच माजवलेली आहे. ही जी घटना घडलेली आहे ती नाशिक नावाचं जे एक अतिशय नामांकित शहर आहे महाराष्ट्रातील आणि जिथं अनेक IT कंपन्या आहेत. तिथं एक कंपनी होती आणि त्या कंपनीमध्ये अनेक मुलींच्या बाबतीत हा प्रकार घडून यायला सुरुवात झाली. या कंपनीमध्ये सुरुवातीला अनेक धर्मीय लोक असावेत, परंतु काही दिवसांनी एका विशिष्ट म्हणजे इस्लाम धर्मीय लोकांची संख्या तिथे इतकी वाढली की जवळपास मला वाटतं 250 पैकी काहीतरी 40 लोक तेच झाले. त्यानंतर त्या लोकांनी मिळून एक ग्रुप तयार केला आणि तो ग्रुप तयार करून त्यांनी आपापले जे सण आहेत ते मोठ्या प्रमाणावर कसे साजरे करायला येतील किंवा हिंदू सण जे होते नवरात्रीला त्या ठिकाणी म्हणे नॉनव्हेज चालायचं नाही, परंतु त्या कंपनीत जी HR होती, त्या कंपनीमध्ये जी HR होती त्या HRनं म्हणे सांगितलं की अशा प्रकारचं आपण कशाला करायचं आपला सेक्युलर वगैरे असताना. परंतु हीच जी HR होती निदा खान नावाची, तिच्या कृपेनं त्या कंपनीमध्ये इतकी मुस्लिम जमात तिथं तयार झाली की त्यांनी त्या कंपनीमधल्या हिंदू मुलींची मैत्री वाढवायला सुरुवात केली, त्यांच्याशी शारीरिक जवळीक साधायला सुरुवात केली. एवढंच नव्हे तर त्यांना म्हणजे खाण्याच्या नावाखाली बीफ म्हणजे गोमांस खायला घालायला सुरुवात केली आणि हे इतकं नियोजनपूर्वक शिस्तबद्धरित्या होत होतं की हे चालतंय हे कंपनीला मला वाटते माहीत असूनच देखील त्यांनी याकडे कानाडोळा केला का हे चालू दिलं याचा हे कळायला मार्ग नाही. परंतु अशा प्रकारच्या घटना जर समाजामध्ये घडत असतील आणि जसं आपलं मोदीजी म्हणतात आम्ही या अल्पसंख्याक समाजाला शिकवायला बघतो, एका हातात त्यांना लॅपटॉप देतो आणि दुसऱ्या हातात कुराण. मी म्हणतो तुम्हाला कुराण कशाला पाहिजे? कुराण, भगवद्गीता, बायबल जे काय तुमचं असेल तुम्ही घरात ठेवा, तुमचे धर्म घरात ठेवा आणि जर तुम्हाला पाळायचे असेल तर सगळ्या धर्मांना नीट पाळा तुम्ही. आणि जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉब करता तर तुमचा धर्म इतरांच्यावर थोपवायचा प्रयत्न कशाला करता? आणि अशा प्रकारचा जो जिहाद ज्याला आपण अलीकडे हा जिहाद सगळीकडे झाला प्रसिद्ध, लव जिहाद माहिती आहे, लँड जिहाद माहिती आहे, परंतु आता कॉर्पोरेट जिहाद नावाचा हा जो प्रकार उदयास आलेला आहे त्यामुळं अनेक मोठमोठ्या लोकांची झोप उडलेली आहे. समाजातील जे स्वतःला पुढारी समजतात, धुरीण समजतात, त्यांना नेमकं काय करावं हे समजून न झालेलं आहे. आणि यामध्ये सुद्धा आपण ज्यांना तथाकथित धर्मनिरपेक्ष म्हणतो, सेक्युलर म्हणतो, त्यांची मात्र वाचा बंद झालेली आहे. ही घटना जर उलट झाली असती तर यांनी आकाश पातळ एक केलेलं असतं आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी थैमान माजवलं असतं की जणू काय या भारतामध्ये अल्पसंख्याकांना कुठली जागाच नाही. परंतु जेव्हा हे अल्पसंख्याक म्हणजे आता अल्पसंख्याक ही मला वाटत नाही कायदेशीरदृष्ट्या ते अल्पसंख्याक आहेत की नाही ते सुद्धा मला माहीत नाही आणि नाहीतच मुळात ते जर तुम्ही कॉन्स्टिट्युशनल बघितलं तर. पण ही जी लोकं जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या डोक्यात केवळ धर्म 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 आणि तो पण धर्मांधता. मी धर्म म्हणत नाही, तुम्ही जर खरोखर नीट तुमचा धर्म असता तर तुम्ही नीट सांभाळला असता, परंतु तुमचा धर्म जर असा असेल धर्मांध तर त्याला धर्म म्हणण्यासुद्धा काही अर्थ नाही. मग ह्या प्रकारची जी घटना घडत आहे त्या प्रकारची घटना जर आणि अतिशय त्याला आपण म्हणतो वेदनादायक आहे आणि हे घडल्यापासून अशा अनेक प्रकारच्या घटना उघडकीस येतात. जर तुम्ही ट्विटर बघितलं म्हणजे X बघितलं तर त्यावर अनेक मुलींनी आपल्या कंपनीमध्ये हा प्रकार सर्रास घडत असलेलं सांगितलेलं आहे. मग त्या अगदी नोएडापासून ते हैदराबादपासून पुणे म्हणा, तुम्ही मोठमोठ्या ज्या टेक कंपन्या आहेत, ज्या मोठमोठ्या ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, या सगळ्या कंपनीमध्ये यांची मोडस ऑपरेंडी झालेली आहे की ज्यामध्ये आपण काय करायचं की आपण शिरकाव करायचा, आपण तिथं आपला ग्रुप तयार करायचा, आपल्या मुलींना सावध म्हणून करायचं आणि हिंदू मुलींना सावध म्हणून समोर बघायचं आणि त्यांचं धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यातून जर काही मुलं मिळाली तर त्यांनासुद्धा धर्मांतर करायला भाग पडायचं.
आता एक काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, मी त्यांचं नाव घेत नाही, त्यांनी शहाणपणा सांगून म्हटलेलं आहे की काय, जर एखादी प्रौढ व्यक्ती जर धर्मांतर करत असेल तर त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम धर्मांतर करणे हा प्रॉब्लेमच नाही. प्रॉब्लेम हा आहे तुम्हाला फसवून जबरदस्तीनं तुमच्यावर एक सिस्टमॅटिकरित्या तुम्हाला भाग पाडून जर तुम्हाला धर्मांतर केलं जात असेल किंवा धर्म बदलायला प्रवृत्त केलं असेल तर त्यामध्ये नक्कीच प्रॉब्लेम आहे. कारण धर्म सहजी कोणाला सोडवत नाही. आता तुम्ही जर अनेक धर्म बदलाचे दाखले बघितले तर त्या ठिकाणी तुम्हाला जर दिसून येईल, एक म्हणजे पैसा, त्यानंतर तुम्हाला दडपशाही, आणि त्यानंतर तुमच्यावर आणली केलेली जबरदस्ती किंवा तुम्हाला दाखवलेली खोटी प्रलोभने, ही धर्म बदलण्याची प्रामुख्यानं मोठी मोठी कारणं आहेत. हे आणि अशा प्रकारचं चालू असताना देखील आपल्या समाजात इतकी निष्क्रियता कमालीची आढळून येते, हे पण एक प्रकारचं वैषम्यच आहे. आता तसं बघायला गेलं अगदीच निष्क्रिय म्हणता येणार नाही. अनेक संघटनांनी, त्यामध्ये बजरंग दल नावाची संघटना जी आहे ती अतिशय महत्त्वाचं काम करते. तुम्ही जर बघितलं, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद या ज्या संघटना आहेत त्या असल्या प्रश्नांच्यावर आवाज उठवण्यासाठी अतिशय मोठं काम करतात. आता तुम्ही त्यांना म्हणा, तुम्ही प्रपोगंडा म्हणा, त्या चुकीचं काम करतायत म्हणा, परंतु ज्या मुली आपला धर्म बदलून दुसऱ्या धर्मात जाऊन आपलं जे स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची माती करून घेत आहेत, त्यांना वाचवण्यासाठी जर तुम्हाला काय करायचं असेल तर मला असं वाटत नाही की ते काही चुकीचं आहे. आपला भारत हा धर्मनिरपेक्ष आहे वगैरे वगैरे आपण जे संविधानात म्हणतो, पण धर्मनिरपेक्ष खरोखर आहेच का तो? की काही धर्मांना अति तुम्ही मोकळीक दिलेली आहे, त्यांनी काही केलं चालतील. अनेक प्रकरणात आपण बघितलेलं आहे की एखादा अल्पसंख्याक समाजातील असेल तर त्याला कोर्टानं सुद्धा, आता तुम्ही मागं सुद्धा तुम्ही बघितलेलं आहात नुपूर शर्मा प्रकरणामध्ये, नुपूर शर्माची फारशी चूक नसताना तिच्यावर किती मोठं संकट गुजरलेलं आहे ते. परंतु हिंदू धर्मियांना मात्र सरसकट शिक्षा. आता हा धर्माबाबतचा वाद नाही आहे इथे. हा प्रश्न आहे की तुम्हाला आपल्या मुलांना जर सुरक्षित ठेवायचं असेल तर तुम्हाला आपल्या मुलांना आपला धर्म नीट समजावून सांगता आला पाहिजे. आपले अनेक तथाकथित धर्मसुधारक, समाजसुधारक होऊन गेले, त्यांनी फक्त हिंदू धर्मावर दुगाण्या झाडण्याखेरीज काहीही केलेलं नाही. ते स्वतःला समाजसुधारक समजत होते, परंतु त्यांनी हिंदू धर्म कसा बदनाम होईल याची पूर्ण कटाक्षाने त्यांनी खात्री केली. आणि आज आपण जर बघितलं तर त्याची ही विषारी फळं आपल्यासमोर दिसत आहे की आपल्यातील अनेक सर्वसामान्य लोकांना ते सण साजरे करत असतील, हे करत असतील, परंतु त्यांच्या घरामध्ये धार्मिक वातावरण आहे का? तर याचं उत्तर अत्यंत खेदाने नाही म्हणावं लागेल. धार्मिक वातावरण तर नाहीच आहे. उलट आपल्या धर्माची यथेची टिंगल कशी उडवायची, खिल्ली कशी उडवायची, त्यातून आनंद कसा मिळवायचा. जर समोर तर आपल्या धर्माला काय बोलत असेल तर आपण शांत बसून आपण किती मॉडर्न आहोत, आधुनिक आहोत ते दाखवायचा प्रयत्न करायचा. आता तुम्ही जर शाळेत बघितलं, शाळेमध्ये अगदी 5वी 6वीला असलेली मुलं त्यांची रोजा वगैरे करत असतात, परंतु आपल्या 5वी 6वीच्या मुलांना तुम्ही सांगा काय तर धर्मात म्हणाला तर बऱ्याचशा मुलांना साधं रामरक्षा येत नाही, मारुती स्तोत्र येत नाही, बाकीची गणेशवंदना येत नाही, फार कमी. कारण एक गैरसमज पसरून ठेवलेला आहे की मारुती स्तोत्र म्हटलं, रामरक्षा म्हटलं की हे केवळ ब्राह्मणांचं काम आहे, बाकीच्याने म्हणायचं नाही. हे चुकीचं आहे ना. तर या प्रकरणातून आपण थोडासा का विना बोध घेतला पाहिजे. आपल्या घरात थोडं का विना धार्मिक वातावरण पाहिजे. संध्याकाळी तुम्ही मुलांना बसून समोर तुम्ही स्वतः बसा, शक्य नसेल तर त्यांना बसवायला लावा, काहीतरी मारुती स्तोत्र, शुभं करोती वगैरे म्हणायला लावा लहानपणापासून, आणि त्यांना जाणवून द्या की आपण हिंदू आहोत आणि हिंदू आहोत म्हणूनच आपण श्रेष्ठ आहोत, आणि श्रेष्ठ आहोत म्हणूनच बाकी सगळे हे जे अल्पसंख्याक वगैरे ते इथे राहत आहेत. जर आपण हिंदू नसतो तर ते पण नसते. आणि तुम्ही त्यांना सांगा की बाहेरच्या देशात बघा म्हणावं तुम्ही, पाकिस्तानसारखा देश जिथं 22% हिंदू होते ते आता 1% हिंदू औषधाला उरलेलं नाही, आणि आपण मात्र इथं धर्मनिरपेक्षतेच्या नावानं उघड बडवत आपल्याच धर्माला किती बदनाम करत आहोत. आणि या बदनामीचा हाच तोटा आहे की जेव्हा तुमच्या मुली मोठ्या होतात आणि त्या कोणाच्या तरी दबावाला बळी पडतात तेव्हा त्यांना आपल्या धर्माबद्दल काहीही चांगलं सांगता येत नाही. मध्यंतरी केरळ सूर्यावर पण मी व्हिडिओ केलेला होता. आता हे व्हिडिओ करून तसं फार काय उपयोग होतो असं मला वाटत नाही, पण तरी देखील माझं काम मी करत राहणार. तुम्हाला वाटलं तर तुम्ही आपापल्या धर्माला किंवा आपल्या धर्माला सांभाळायचा किंवा तो धर्म हे करा, प्रयत्न करा. थोडंसं धार्मिक व्हा. धार्मिक म्हणजे दुसऱ्या धर्माचा द्वेष करा असं अजिबात म्हणत नाही, परंतु आपल्या धर्माचा अभिमान, स्वाभिमान बाळगण्यासाठी कृपया तयार राहा. हीच तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे. नाहीतर नाशिकसारखी घटना ही वारंवार घडणार आहे आणि त्याला आपण काहीही करू शकणार नाही. धन्यवाद.